नमस्कार, मी विद्या शेळके. आज मी निघाले होते एअरपोर्टच्या बुकिंगसाठी. एअरपोर्टला जायचं होतं आणि संध्याकाळी नाही म्हणजेच दुपारच्या 4 वाजता मला पिकअप होता. म्हणून मी दुपारी एक 3-3:30ला मी घरातून निघाले होते. जास्त काही ट्रॉफिक नव्हती, पण तरी पण म्हटलं लवकर वेळात पोचलं पाहिजे. त्यांची फ्लाईट वगैरे आल्यानंतर जास्त वेट पॅसेंजरला करून दिला नाही पाहिजे, ह्या विचारांनी मी पटपट एअरपोर्टच्या दिशेला निघाले. एअरपोर्टला जात असताना बऱ्यापैकी असं होतं की पॅसेंजरचं त्यांनी आधीच सांगितलेलं की आम्ही नेपाळवरनं येतो आहे आणि आम्हाला म्हणजे तिथं आल्यावर नेटवर्क मिळेल नाही मिळेल माहीत नाही. त्यामुळं म्हटलं बरं चला बघूया. मी आधी CNG भरला, PUC नव्हती, PUC काढली आणि पॅसेंजरची वाट बघत एअरपोर्टच्या बाहेर बराच वेळ थांबले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता फोन आला. 4 ते 7 म्हणजे 4 तास वेटिंग केल्यानंतर पॅसेंजरने कोणाच्या तरी नंबरवरनं कॉल केल्यावर मला माहीत झालं की पॅसेंजर 7 वाजता एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर असं झालं होतं की पॅसेंजरचं म्हणणं होतं की आम्ही लेडीज नसती तर खूप जास्त चिडचिड केली असते. आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहीत नाही इकडचे रूल, की तुम्ही आमच्या नावाची पाटी घेऊन का नाही थांबल्या म्हणे आतमध्ये, जिथे एक्झिट असतो तिथे. म्हटलं मॅडम आम्हालाही माहीत नव्हतं की तुम्हाला इथं आल्यानंतर नेटवर्क भेटणार नाही म्हणून, त्यामुळं मी पण आतमध्ये येऊन थांबले नाही. पण पॅसेंजर पिकअप केले आणि निघाले शिर्डीच्या दिशेला. नेपाळवरनं ते मुंबईचा प्रवास त्यांचा ऑलरेडी खूप लेट झालेला होता. त्यानंतर इथे थांबून त्यांना पाणी वगैरे घेऊन दिलं. नंतर म्हटलं चला आता पुढे अजून कुठे कुठे थांबायचं आहे सांगा म्हटलं. ते खूप आधी गाडीत बसायच्या आधी खूप चिडचिड करत होते, राग 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 राग. म्हणजे त्यांना ऑलरेडी 4ला फ्लाईट लँड व्हायची, ती 6ला आली त्यांची. त्यानंतर चेकिंग वगैरे झाली, त्यानंतर बाहेर यावं लागलं. त्यामुळं ऑलरेडीच पॅसेंजर भरपूर ताणाताणात होतं. पण म्हटलं ठीक आहे चला काही हरकत नाही, पाहूया काय होतं पुढं. CNG पंपावर आलो बायपासला, CNG भरून घेतला. परत त्यांना जेवायलाही थांबायचं होतं. पॅसेंजरला म्हटलं मी इथे पुढं प्युअर व्हेज हॉटेलला जेवायला थांबते, तिथं तुम्हाला आता जेवण वगैरे करून या, मी तोपर्यंत वाट बघते. सिद्धूच्या धाब्यावर गेलो आणि तिथं गेल्यानंतर म्हटलं तुम्ही जेवण करून या, कारण की मला जेवायचं नाही आहे, नाही तर मी खूप जास्त झोप येईन. आणि हे दादा इथं भेटलेले. दादांनी पहिल्यांदा कोणतरी ड्रायव्हरने रामराम घातलेलं, खूप भारी वाटलं. आणि मग दादांनी त्यांचे जे पॅसेंजर आलेले त्यांनाही ते सांगत होते की आमच्या क्षेत्रामध्ये टी परमिट गाडी चालवणारी फर्स्ट लेडीज आहे या. आणि त्यांचे पॅसेंजर पण खूप भेटले वगैरे, त्यांनी खूप कौतुक केलं. दादाही 2-3 शब्द बोलले. त्यानंतर मी गाडीमध्ये मग वाटच बघत थांबलेले. त्यांचे पॅसेंजर आल्यावर ते पण सांगत होते की ह्या आमच्या विद्याताई आहे, त्या खूप चांगलं काम करतात वगैरे वगैरे. वॉशरूम वगैरे जाऊन आले, परत गाडीत बसलो, परत समृद्धीला लागलो. त्यानंतर म्हटलं चला आता परत शिर्डीला उतरू. पण शिर्डीला उतरायच्या आधी पण आमचं असं होतं की खूप लाँगचा प्रवास होता. पॅसेंजर सगळे झोपले की खूप झोप येते, पण बऱ्यापैकी एक पॅसेंजर जागी होते. त्यांची भाषा मला कळत नव्हती, पण बऱ्यापैकी हिंदी त्यांना येत होती. त्यामुळं म्हटलं काही हरकत नाही. सिन्नरला एक्झिट घेतला. म्हटलं सिन्नरला भेटेल CNG. आणि मग CNG पंपावर निघालो. CNG पंपावर निघाल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर लक्षात आलं की सिन्नर पंप हा रात्रीचा हल्ली आता बंद राहतो आहे. का? कारण इकडचा सेल खूप जास्त होतो आहे. त्यामुळं समृद्धीवर म्हणजेच नियरबाय हा एकच पंप आहे मुंबईवरनं स्टार्ट झाल्यानंतर. त्यामुळं खूप जास्त सेल झाल्यामुळं मग इथे काही CNG मला मिळाला नाही. बरेचसे ड्रायव्हर ह्या CNG पंपाच्या भरोश्यावर येतात आणि त्यांना काही CNG मिळत नाही. मग नंतर मी वाईच्या दिशेला निघाले. वाईला आले, मग इथे CNG भरला आणि परत शिर्डीच्या दिशेला निघालो. म्हटलं चला खालून का होईना, इथून पण रोड चांगलाच आहे. म्हणजे मी आता शिर्डी सिन्नर हायवेला आहे. हा पण रोड चांगला होता. त्यामुळे मग ह्याच रोडने मग पुढे परत कंटिन्यू केला.
शिर्डीमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर त्यांच्या हॉटेलला पोहोचलो. हॉटेल होते निलेश कोते यांची आणि त्यांच्या हॉटेलचं पण कौतुक करावं तेवढं कमी होतं, कारण की हॉटेल खूप छान होती. वॉकिंग डिस्टन्सवर होती मंदिरापासून. खूप कमी रेटमध्ये चांगली हॉटेल मिळणं शिर्डीमध्ये खरंच खूपच म्हणजे खूप म्हणतो ना आपण, खूप जास्त रेट असतो कधी कधी. शनिवार रविवार खूप कमी रेटमध्ये भेटणं शक्य होत नाही. मग मी पण ह्याच हॉटेलमध्ये रूम घेतली. भाऊंना फोन करून सांगितलं मी पण थांबते म्हणून. त्यांनी पण मला एक रूम दिली. बाबांचा खूप छान फोटो लावलेला होता, त्याचं दर्शन वगैरे घेतलं. खूप सुंदर हॉटेल आहे. तुम्ही पण शिर्डीत कधी आलात तर नक्कीच ह्या हॉटेलला मुक्कामाची सोय खूप कमी पैशात चांगली सोय होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.